नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आमचा पुण्यामधला आहे शेवटचा दिवस. आता काल तुम्ही बघितलाच असेल ब्लॉग, तर तुम्हाला कळलंच असेल की आता आम्ही जाणार आहे काही दिवसांसाठी गावी. तर आता उद्या जायचं आहे, पण थोडीफार तयारी बाकीच असते प्रत्येक वेळी. आणि माझं तर प्रत्येक वेळी असतं बाहेरून काही आणायचं आहे आणि माझ्या राहिलेल्या गोष्टी करायच्या आहेत. तर काही गोष्टी घ्यायच्या आहेत, कोणासाठी तरी गिफ्ट घ्यायचं आहे. भाचा-भाची आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी थोडंफार काही घेऊया म्हटलं. आणि माझंसुद्धा काही वस्तू घ्यायच्या राहिल्या आहेत, तर त्यासुद्धा करायच्या आहे. आयब्रोसुद्धा करायचं आहे. आता हे माझं प्रत्येक वेळी मला गावी जायचं असलं की अगोदरच्या दिवशी हे सगळं निघतं माझं. तर त्यामुळेच मी आज उशिरा ब्लॉग सुरू केला. पॅकिंगसुद्धा करायची आहे. तर हेच सगळं तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर चला अगोदर बाहेर जाऊन येते आणि काय काय खरेदी करणार हे सुद्धा तुम्हाला दिसेलच. तर आणि आयब्रोसुद्धा करून येते आणि तेथून आल्यावर पॅकिंग करणे. तर चला. तर आता इथे भाचीसाठी गिफ्ट घ्यायचं होतं. आता ती एवढी हुशार आहे की तिला सगळं स्टेशनरीमधलंच लागतं. याचे मेकअप प्रोडक्ट्स वगैरे असं काहीच गिफ्ट सांगत नाही. तर बघू आता तिला जे पाहिजे होतं ते मिळतं का नाही. तर वाटत तर नाही आहे मिळतंय त्या शोधताय. तर गिफ्ट घेतलेत आता आणि मिळाले सुद्धा, पण हे दुसऱ्या दुकानामध्ये मिळाले. तर आता नेक्स्ट काम करायला जाते. द्या भैया हे पॅक करून द्या. तर चंदननगरमध्ये ना राहुल चॉईस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सेम एक्झॅक्ट साईडला हे दुकान आहे. तर हे दुकान खूप फेमस आहे आणि इथे तर एव्हरीथिंग आहे. सायकल्स वगैरे, मोठ्या गोष्टी छोट्या गोष्टी सगळं काही मिळते आणि खूप रिझनेबल प्राईस लावतात ते. तर मी तर नेहमी इथंच येते. आता हे बघा 2-3 वस्तू घेतल्यात सुद्धा. तर तुम्ही सुद्धा इथे चंदननगरमध्ये जवळपास राहत असाल तर नक्की या दुकानामध्ये या. आणि हे सगळं काही मिळतं. हे बघ पाठीमागे ह्या गाड्या आहेत, ह्या सुद्धा मिळतात. म्हणजे एव्हरीथिंग. आता मी 2 दुकानांमध्ये हे एक पेन शोधले पण स्टेशनरीमध्ये, पण मला अजिबात मिळाले नाही, पण ह्या दुकानामध्ये होते. तर सगळं काही आहे आणि खूप मोठं दुकान आहे, खूप मोठं दुकान आहे आतमध्ये. जिकडे तिकडे सामानच सामान आहे. तर तुम्ही सुद्धा चंदननगरमध्ये जर राहत असाल तर नक्की या दुकानाला व्हिजिट करा. आणि हे बघा शोपीस वगैरे पण भरपूर आहे तिथे आणि मला तर खूप आवडतात, त्यामुळे मी नेहमी इथंच येते. आणि एकदम घराच्या जवळ सुद्धा आहे. तर हे बघा गिफ्ट्स म्हणून फ्रेमसुद्धा आहे. शिवाजी महाराजची फ्रेम आहे, गणपतीची फ्रेम आहे आणि एकदम 3D मध्ये आहे. तर खूप छान आहे. सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळून जाईल. तर बेबीचा पाळणा वगैरे सुद्धा आहे, घडी वगैरे पण आहे. आणि ही फ्रेम्स बघा किती छान आहे. तर राधाकृष्णाची फ्रेम खूप छान आहे, मला तर खूप आवडली. म्हणजे एक से बडकर एक सगळ्या वस्तू मिळतात ह्या दुकानामध्ये. परफ्युम्स वगैरे वगैरे असं काहीच नाही की ते मिळत नाही. आपण जर 4-10 वस्तू घ्यायला सुद्धा आलं तर त्या एकाच ठिकाणी मिळतात. आणि विशेष करून इथले गिफ्ट्स वगैरे खूप छान आहे. क्वालिटी पण एकच नंबर आहे आणि प्राईससुद्धा खूप रिझनेबल आहे. तर तुम्ही जर इथे जवळपास राहत असाल तर नक्की या. चला आता मला तर माझे गिफ्ट मिळाले. आणि हे बघा हे पीसेस किती छान आहे, मला तर खूप आवडलं. हे पाणी पडतंय वगैरे. तर चला आता मी जाते घरी आणि माझे नेक्स्ट कामं करते. आता मी मंगळसूत्र वगैरे बघितलं पण मला काही एवढं आवडलं नाही. आणि आता आयब्रोज वगैरे करून घेते. गिफ्ट तर घेऊन झाले होते. तर आता आयब्रो वगैरे करून झाल्यात आणि बराच 1 तास गेला माझा. तर चला आता घरी जाऊन पॅकिंगची तयारी करायची परत. आणि खूप ऊन आहे, भयंकर ऊन आहे. आता 2 मिनिटाच्या अंतरावरच घर आहे म्हणून मी स्कार्फ नाही बांधला, नाहीतर खूप ऊन आहे भयंकर. तर आता घरी येऊन ना अगोदर कपडे चेंज केले, छान फ्रेश झाले, कारण उन्हातून आले होते तर वेगळंच होत होतं. आणि सगळे कपडे आता काढून ठेवलेत. तर हे बघा किती सगळं जिकडे तिकडे कपडेच कपडे. तर आता पॅक करून घेते आणि मग नंतर स्वयंपाकच करणे.
तर आता अगोदर ना मी सगळे कपडे जे जे नेणं आहे, जे जे गोष्टींची पॅकिंग करणं आहे ते सगळे कपाटातून बाहेर काढून ठेवले होते. सगळे एका जागी ठेवले म्हणजे जेणेकरून पॅकिंग करताना ना एकदाच सगळं होईल. आता मी ज्या साड्या घेतल्या होत्या त्या तर मला गावी नेसायला लागतील म्हणून त्यासुद्धा भरून घेत होते. आणि माझी बॅग वेगळी असते पिशवी आणि त्यांची वेगळी असते. आता ही पिशवी बॅग तर भरपूर आहे पण म्हटलं साड्याच आहे आणि त्या मोकळ्या बसल्या पाहिजे म्हणून पिशवीत भरल्यात. आणि सानवीचे कपडे तर मोस्टली बास्केटमध्येच असतात त्यामुळे तिची काय आम्ही बास्केट घेतली आणि गाडीत टाकली की तिचं काही एवढं नसतं तिची पॅकिंग. फक्त तिचं ड्रायर किंवा शॅम्पू कंडिशनर साबण एवढं तिचं औषधे काळजीने टाकावी लागतात. नाहीतर तिच्या कपड्यांचं मला एवढं काही टेन्शन नसतं. कुठंही गेलो आम्ही तर आमची बास्केट गाडीमध्येच असते सोबत. आणि आता माझं तर झालं आहे कारण मी आता घरी ना मोस्टली ड्रेस जास्त घालत नाही त्यामुळे मग ज्या साड्या आहेत त्याच घेतल्या फक्त. आणि आता यांचं आणि सानूचं तर सानूचंसुद्धा मी ऑलरेडीच पॅक करून ठेवलं आहे औषधे वगैरे आणि कपडे तर बास्केटमध्येच आहे. आणि आता यांचे कपडे भरून घेते. आता यांचं तर दरवेळी असं असतं की माझे सगळेच कपडे घे सगळेच. अरे मला असं म्हणायचं असतं तुम्ही रोज आता गावाकडे एवढं नाही नसतं. आता ऑफिस असलं की रोज वेगवेगळे कपडे लागतात पण मी म्हणते करा 5-6 ड्रेसमध्ये ॲडजस्ट करायचं पण तसं नसतं त्यांचं. पण मी यावेळी त्यांना म्हटले मी ही एक बॅग भरते तुम्ही तुमची दुसरी परत भरा आता कुठली भरायची. एरवी तर त्यांचं ट्रॅव्हल बॅगमध्ये अख्खी ट्रॅव्हल बॅग ते पूर्ण भरवतात पण मी म्हटलं यावेळी मी फक्त ही बॅग भरणार आणि हीच घेणार. आता तिथं जाऊन पण एवढे घालणं होत नाही एवढे सोबत लागतात त्यांना. आणि आमचे नेहमी यावरूनच वाद होतात की हे बघा तुम्ही घातलेसुद्धा नाही हे कपडे बॅगमध्ये जसेच्या तसे पण तुम्हाला लागतात सगळेच. आणि काही कपडे असे सुद्धा असतात की जे घरी गेले की घरीच टाकून द्यायचे असतात. कलर वगैरे गेलेले जुने झालेले त्यामुळे पण जास्त कपडे दरवेळी घरी जातात. आणि मोस्टली आम्हाला नको असलेल्या गोष्टी आम्ही घरी घेऊन जातो तर ते तर असतंच. तर आता यांची बॅग भरती आहे मी. आणि आज यांच्या हातात मी कॅमेरा दिला आहे म्हणून आज थोडा कॅमेरा हलतोय माझा. आता ट्रायपॉडला असला की अजिबात हलत नाही. आणि त्यांचं सुरू आहे की मोबाईल बघता बघता शूट करणं सुरू आहे. तरी मी म्हणते आहे की तुमच्या मोबाईलच्या नादात ना तुम्ही दुसरीकडेच कॅमेरा लावसाल पण ते म्हणतात अजिबात तसं नाही करणार मी तू कर बिंदास्त. आता हा व्हिडिओ मी नंतर बघितला पण त्यांनी छान शूट केलेला होता. तर आता थोडी बहुत तर त्यांची पॅकिंग झाली. आता अजून एक बॅग त्यांची होईल त्यांच्या हाताने. आणि लॅपटॉप बॅग असं भरपूर काय काय असतं. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटू